त्याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि खरोखरच पांडुरंग गाडे यांनी तो शेवट गोड केलेला आहे. विद्यमान सामना आपण हॅलो ठीक हॅलो उत्कृष्ट असा झेल टिपला सचिन माने यांचा खेळ संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश कांबळे मॅन फ्रॉम कोपार्डे संघाचा खेळाडू हॅलो डू ऑर डाईचा सामना आपण पाहतोय. प्रियंका 11 विपक्ष आणि डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. चाबूक शॉटची नजाकत पाहायला मिळते. चेंडू सीमा पार येतोय दर्जेदार STGPL चौकार. कसारी खोऱ्यातील एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाटील बुरमळगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा नोमॅन झोनला ऑनड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तोही चेंडू होतोय सीमापार. आणखीन एक STGPL येतोय दर्जेदार चौकार. घुटणार एकदम अशा छेडू सीमा पार. सूरज निगम याच्या बॅट मधून येतोय STGPL ला चौकार. साहिल चौगले आणि सूरज निगम ही फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंबाई आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे संघाचं कडून एव्हन जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय वैभव पानकर. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि झेल सुटला. मिसफील्ड पाहायला मिळालं.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बैठक शॉट, घुटणार एक तमाशा देख, चेंडू सीमा पार, आणखीन एक येतोय. डबल धमाका, 6 धावा, 6 धावेने संघाचं धाव. लेग बाईच्या रूपात संघाच्या धावसंख्येत 1 भर होईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 22 धावा. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तुतारीच्या सुमधुर आवाजामध्ये पाहुण्यांची आगमन मात्र जोरात होताना आपल्याला पाहायला मिळालं. गुरव बंधू पाटण तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून बिलॉंग करणारे हे गुरव बंधू फेटेवाले आणि कॉम्बो ऑफर त्यांच्या समवेत तुतारी सुद्धा फाईन लेगच्या दिशेला चेंडू दिशाहीन करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 23. फाईन लेगच्या दिशेला दिशाहीन केलाय, चेंडू सीमापार, आणखीन एक येतोय दर्जेदार एसटीजीपीएल चौकार. वैभव पानकर गोलंदाजीवरती प्रियांका 11 संघाचं वैभव निर्माण करण्याचा त्याचा मानस ध्यास मात्र आपणाला त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. प्रियांका 11 संघाचे संघमालक सुरेशजी लांबोरे आणि त्यांच्या समवेत सुहास जोरे ही A1 मैत्रीची जोडी आपणाला पाहायला मिळते. शब्दाचा पक्का हुकमी एक आपणाला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय सचिनजी पवार साहेबांचं एक रॉयल एंट्री पाहायला मिळाली. युवा तरुण कसा असावा, तरुणाईत मिसळणारा असावा, फक्त बॅनरवरती दिसणारा नसावा, असं नीतिमत्त उदाहरण म्हटलं तर सचिन पवार साहेबांकडे नक्कीच पाहावं. हे दुटणीच्या ग्राउंडवरती आपण त्यांना पाहिलं होतं आणि प्रामुख्याने तरुणाईसाठी एक आकर्षण ठरणार आणि तरुणाईला हक्काचं हवाहवसं वाटणार असं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सचिन पवार साहेबांकडे नक्कीच पाहू. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 27 धावा. चेंडूवरती प्रहार, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, येतोय आणखीन एक एसटीजीपीएल दर्जेदार चौकार. साठी अनाउन्समेंट आली आहे.
प्रत्येक विकेटसाठी संजय येडगे, गंगाराम कारंडे, तानाजी लांबोरे यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश पारितोषिक देण्यात येणार आहे. चला, पारितोषिक आपण पुकारलं आणि पहिल्याच विकेटला जवळजवळ 600 रुपये त्याच्या अकाउंटला जमा. त्याचबरोबर आताच आगमन झालेले शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी कायम तत्पर असणारे आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय आदरणीय सुभाष कारंडे साहेबांचं सुद्धा शुभागमन होत आहे. विलास केसरकर यांनी झेल टिपला. आपल्या गोलंदाजासाठी आलेलं प्राइज त्याला मिळवून देण्यासाठी मी थोडा त्याचा सहभाग होईल हेच विलासनं दाखवून दिलं आणि निर्णायक क्षणी तो झेल टिपला. प्राइज कंटिन्यू चालू आहे. अजयला मात्र त्याची क्षमता दाखवायची आहे. दोन्ही संघासाठीचा हा डू और डाईचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियंका 11 संघाचं स्क्वॉड म्हटलं तर जहीर मालदार, ताहिर मात, सचिन पाटील आणि इथून पुढील चेंडूंसाठी जर हॅट्रिक घेतली तर अजय येडगेसाठी प्रत्येकी 1000 रुपये. आणि जे बक्षीस देणार आहेत ते सन्माननीय संजयजी येडगे, गंगाराम कारंडे, तानाजी लांबोरे या त्रिरत्नांच्या माध्यमातून अजय येडगेसाठीच हे बक्षीस आहे. क्या बात आहे. चेंज ऑफ स्पेस आपल्याला गोलंदाजीचा रिदम पाहायला मिळाला. उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळताना हा अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गावातील हा तरुण आपल्याला पाहायला मिळतोय. घुटणार एक तमाशा देख, चेंडूसी बापार आणखीन एक येतोय. SCGPL दर्जेदार षटकर. वैयक्तिक 34 धावांवरती नाबाद खेळी करणारा सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाचं विजयाच्या अशीच किरण मात्र सूरजच्या दिशेने पाहायला मिळतं. त्याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अमोल गाडे. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू बैठक शॉटची नजाकत आपल्याला पाहायला जरूर मिळाली, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा 1 धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट्स, 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. स्ट्राईकला आपल्याला आता पाहायला मिळेल गाडेवाडीचा हा खेळाडू अमोल गाडे, रमेश ज्युनियर रमेश गाडे यांचे बंधू
स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पंचांना ऑलरेडी हा एक्स्ट्रा चेंडू टाकलेला आहे. थोडस जरा तुम्ही नोट करा. पंचांना काय झालंय एक्स्ट्रा बॉल टाकला बॉल हे करू शकत नाही सांगितलं ना नाही तो बॉल हे करू शकत नाही माझा दिलाय का हॅलो चला पंचांना विनंती आहे, शेवटच्या एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय त्याचं काय डिसिजन तुम्ही सांगा. प्लीज जरा पंचांना विनंती आहे, सामना स्पीडअप करा. काय डिसिजन असेल त्या एक्स्ट्रा चेंडूचं तुम्ही कळवा आमच्यापर्यंत. पंचांना विनंती करतो, एक्स्ट्रा चेंडूची जी एक रन होती ती काउंट आहे का? प्लीज काउंट आहे. चला प्लीज कमिटी मेंबर या मंचावरती, सर्वांना विनंती आहे. कमिटीला विनंती आहे, कमिटी या. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे, आपण या. फायनलचं जे डिसिजन आहे ते त्वरित कळवा मित्रांनो, जरा स्पीडअप करा प्लीज. राजू बरिष्ठे, शाहूवाडी ग्रामीण धमाका आपण पाहतोय आणि या शाहूवाडी ग्रामीण धमाक्याचं आज सोहळ्याची औपचारिकता प्रामुख्याने उंची वाढवणारी आपणाला पाहायला मिळते. ते सन्माननीय आदरणीय अनाथांचा नाथ लोकनाथ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे शिलेदार आणि तालुक्यातील एक तरुणाईला हवासा आणि हवासा वाटणारा असा चेहरा, खरोखरच उद्योग क्षेत्रात आपलं नशीब आजमावताना ह्या तरुणाईचं प्रामुख्याने काहीतरी आपण देणे. आपण ज्या तालुक्यातून जन्माला आलो त्या तालुक्याचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी माझ्या मनगटात ही आई जगदंबे ते बळ देऊ आणि नक्कीच पवारसाहेब ते भविष्यात आम्हाला पाहायला मिळेल. चला कमिटीचा डिसिजन आहे, डेड बॉल आहे, रन नाही. चला दोन्ही संघ मालकांचं, डोंजाईवाले संघ मालक
सचिन माने साहेबांचेही खरोखरच आभार व्यक्त करतो. डिसिजन शेवटच्या क्षणाला कोण मान्य करत नाही, परंतु त्यांनी मोठ्या मनाने ते मान्य केलं, त्यासाठी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आनंद येडगे यांच्यासाठी सुद्धा ते सेम बक्षीस असेल. निर्धाव चेंडू आपणाला पाहायला मिळतोय. आनंद येडगे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि आनंद येडगेसाठी सुद्धा प्रत्येक विकेटच्या मागे 200 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर प्रत्येकी 1000 रुपये. संजय येडगे, गंगाराम कारंडे, तानाजी लांबरे यांच्या माध्यमातून. चांगला गोलंदाजीचा स्पेल हाताळताना आपणाला आनंद येडगे आपल्या प्रियांका 11 संघाच्या संघ मालकाला आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांना त्यांचा सर्वांचा आनंद द्विगुणित करताना गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतंय. आनंद येडगे तानाजी कोकरे यांच्याकडून सुद्धा आनंद येडगेसाठी प्रत्येक विकेटच्या मागे 500 रुपये रोख रक्कम त्यांनी पुकारलंय. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. निर्णायक षटक हाताळताना आनंद येडगे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. 3 धावेचा मुनाफा मात्र मिळेल. 3 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 42. 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 42 धावा आपण पाहतोय. क्या बात आहे. एक निर्णायक षटक कसं हाताळावं हे मात्र आनंदने हेरलं आणि त्याच पद्धतीचे चेंडू मात्र त्याने विकेट्सवर पेरले. कव्हरला मारलेला फटका आपणाला पाहायला मिळतोय. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. 3 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 45 आणि 24 चेंडूमध्ये 46 धावाचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाने. चला या प्लीज, मी विनंती करतो आई डोंजाई स्पोर्ट्स संघनायक आदरणीय सचिन माने साहेबांना विनंती करतो, जरा क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला यानंतर आपण आवाज ऐकू. हर्ष पवार सरांच्या वाणीतून या पुढील सामन्याची कहाणी ऐकू. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. कोणाची मॅच चालू साहेब आता द ग्रेट मराठा आणि काय 45 मॅच चालू आहे. लास्ट शेवटची मॅच चालू आहे. ओके ओके. पहिली बॅटिंग मध्ये पहिली दोन जायची
चला सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे की आपण वेळेचं या ठिकाणी आपल्याला बंधन आहे. जो कालावधी दिला जाईल त्या कालावधीमध्ये आपल्याला सामना कंप्लीट करायचा आहे. पंचांना देखील विनंती आहे, तुम्ही देखील थोडी घाई करा. अगदी पहिला डाव आपण मैदानामध्ये पाहिला आई डोंजाई स्पोर्ट या संघाने बनवले आतापर्यंत 3 षटकामध्ये 4 षटकामध्ये 45 धाबा बनवल्यात. तर विजयासाठी आव्हान ठेवलंय प्रियंका 11 संघासमोर 46 धाब्यांचं. अगदी या लीग मधील आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. एका दिशेने संघ आपण पाहतोय प्रियंका 11 तर दुसऱ्या दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे डोंजाई स्पोर्ट. या दोन संघामध्ये एक महत्वाचा सामना. सलामीचे 2 सलामवीर अगदी मैदानामध्ये दाखल झालेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या स्वप्नातून आणि यांच्या मार्गदर्शनातून साकार झालेली क्रिकेटची ही महास्पर्धा खऱ्या अर्थानं दिवस क्रमांक आजचा शेवटचा अंतिम दिवस, मानाचा दिवस, अभिमानाचा दिवस शाहूवाडी तालुक्यातील सर्वच नागरिकांचा खरं तर मान उंचावणारा दिवस आणि मान उंचवणारी ही क्रिकेटची महास्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटते. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मैदानामध्ये आपण पाहतोय. चला विनंती आहे सामना आपण चालू करायचा आहे. जहीर मालदारसाठी प्रत्येकी 500 रुपये सॉरी 200 रुपये. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. एका दिशेने आपण पाहतोय जहीर मालदार, दुसऱ्या दिशेने कृष्णा पाटील. या ठिकाणी जहीरसाठी पारितोषिक आहे आदरणीय संजय साहेब एडगे, गंगाराम कारंडे आणि तानाजी भाऊ लांबोरे यांच्याकडनं प्रत्येकी षटकारास 201 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक षटकार 601 रुपयाचा असणार आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला कडक प्रार स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क. ठोकलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. बॉलवरती षटकार. दुसरा देखील बॉल बिग ऑन बिग ब्लास्ट. चेंडू जाणार आहे आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा दुसरा षटकार. फलंदाज जाहीरसाठी एक पारितोषिक आलंय. ओमसाई 11 ऐनवाडी या संघाकडनं 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॅश पारितोषिक जमा झालाय. तसेच संजय साहेब एडगे आणि गंगाराम कारंडे आणि तानाजी लांबूर यांच्याकडनं प्रत्येकी 200 रुपये प्रत्येक 6 ला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. म्हणजे आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. 1200 रुपये या ठिकाणी आपण पाहतोय जमा झालेत. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये आहे. फलंदाज आपण पाहतोय जाहीर. खोडून टप्प्याचा बॉल इथं आपण पाहतो मिड ऑफला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी असणार आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 13 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन माने. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे मागे ठरले. 2 लागोपाठचे षटकार जे आपल्याला पाहायला भेटले. परंतु तिसरा बॉल खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहतो एक सिंगल धाव त्याने वैयक्तिक खर्च केली आहे. फुलटा स्वरूपाचा बॉल आणि त्यावरती फुल टॉल वसूल केलाय आणि हा बॉलला देखील पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येणार आहे षटकार. मैदानामध्ये कृष्णाच्या बॅट मधनं आता षटकार आलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आहे. 46 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं गेलं आहे. इथं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. हो बारदर क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. माफ करा निर्धाव चेंडू आलाय. खरं तर सिंगल धावेचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी थांबवले गेले. निर्धाव चेंडू जो आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन माने. या ठिकाणी दोन्हीही फलंदाजासाठी पारितोषिक आहे. कोणत्याही खेळाडूने षटकार जर ठोकला तर आदरणीय तानाजीजी
लांबोरे साहेब यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानामध्ये सिंगल धाव येईल आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक सरसावलाय. धावफलकावरची धावा 20 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पहिले षटक मैदानामध्ये पूर्ण झाले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावफलकावरती 20 धावा आहेत. समीकरण आहे शेवटच्या 18 बॉलांनी त्यावरती बनवायचे असतील 26 धावा. 18 बॉल आणि 26 धाव्यांचं समीकरण मैदानामध्ये आहे. पहिल्या 6 बॉलवरती खरं तर कृष्णा पाटीलने 1 षटकार ठोकलाय. तदनंतर आपण पाहतोय जाहीर मालदारने देखील लागोपाठचे 2 षटकार ठोकलेत. म्हणजे जवळजवळ अशक्य असा सामना आता शक्य बनवलाय. जवळजवळ विजयाच्या अगदी शिखरावरती जाण्याचा त्यांचा जो निर्णय आहे त्या निर्णयावरती ते ठाम आहे. अगदी विजयाच्या खरं तर पाहायला गेलं तर एक पाऊल पाठीमागा आहे संघ जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रियंका 11 हा संघ जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या षटकावर नक्कीच त्यांनी एक मुख्य गोलंदाजाला टार्गेट केलं. खरं तर चला विनंती आहे स्पीडअप करा थोडी. या ठिकाणी घाई करायची आपण वेळेसाठी थांबू शकतो परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये मित्रांनो. इथं मैदानामध्ये फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल देखील मैदानामध्ये सुटलाय. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं सूत्र आहे आणि ते सूत्र खऱ्या अर्थानं तुम्हाला अवलंबावं लागणार आहे. प्रियंका 11 संघाला ना बबन भोसले यांच्याकडून शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहतोय पंचाचा धावा गळवा 2 ना. ओके 2 धावा ना. या ठिकाणी आपण पाहतोय प्रियंका 11 संघाचे असणारे खऱ्या अर्थानं सपोर्टर आदरणीय बबनजी भोसले यांच्याकडे देखील खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. आपण पाहतोय फलंदाज त्या ठिकाणी तयार. इथं बॅटच्या मधोमध आला होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. अतिघाई आणि संकटात घेऊन जाई ही मन मैदानामध्ये आहे आणि हा बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथं फटका बसलाय. एष्टी रक्षक डाऊन दी बॉल आणि आता मात्र कृष्णा पाटीलला थांबावं लागणार आहे. त्याचं काम आता मात्र त्याने वैयक्तिकरित्या मैदानामध्ये केलं आहे परंतु गोलंदाजाने त्याला आता घरचा रस्ता दाखवलाय. नक्कीच दागावरच्या दिशेने पाठवलाय. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला आणि आपण पाहतो धावबल कव्हरची धावा 26 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अजून देखील उर्वरित चेंडूमध्ये 20 धावा बनवणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे. एक महत्वाचा सामना आहे. आजच्या दिवशी असणारा लीग मधला शेवटचा सामना जो आपल्याला पाहायला भेटतो. एका दिशेने असणार आहे प्रियंका 11 तर दुसऱ्या दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटेल आयडोंजा स्पोर्ट. या 2 संघामध्ये एक महत्वाचा एक निर्णायक सामना. अगदी काटोकी टक्कर जर बोललं तरी काय वावगं ठरणार नाहीये असा हा सामना मैदानामध्ये पाहायला भेटतो. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना जो मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय विनय कांबळे. अगदी 10वीला आहे हा खेळाडू. 10वीची परीक्षा देतोय सिद्धार्थ. फलंदाज त्या ठिकाणी विनय. हो इथं मैदानामध्ये फक्त दिशा दिली आहे गोलंदाजाने आणि परंतु फटकेबाज त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज चौकार येईल आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 30 धावा. चौकार आलाय. ताहिर आला. ताहिर पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार जो ठोकलाय. खरं तर प्रत्येक षटकारास आपण पाहतो या ठिकाणी कोणत्याही खेळाडूने जर ठोकला तर तानाजी भाऊ लांबोरे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार आलाय. इथं मैदानामध्ये वेगवान बॉल बॅट वरती येणार नाहीये. हा बॉल डॉट. सिद्धेश सर जर पाहायला गेलं तर हा गोलंदाज आता 10वीची परीक्षा देतोय. म्हणजे क्रिकेटचं आवड आहे. खरं तर बेस्ट बॉलर देखील राहिलाय अनेक स्पर्धेमध्ये. बेस्ट फिल्डर देखील राहिलाय.
म्हणजे जर पाहिलं जर गेलं तर वय कमी आहे परंतु लढण्याची क्षमता मोठी आहे याची. मूर्ती लहान आणि कीर्तिमान, परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे त्यासाठी देखील नक्की सांगेल. क्रिकेटवर ओहो जबरदस्त झेल. क्रिकेटवरती जास्त फोकस करण्यापेक्षा आहे ना त्यांनी स्टडी करणं खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. क्रिकेट तुम्ही कोणत्याही क्षणी खेळू शकता परंतु तुम्हाला आयुष्यामध्ये स्टेबल राहणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असणार आहे. त्याला क्रिकेट लाईफ मध्ये देखील शुभेच्छा आणि या 10वीच्या परीक्षेसाठी देखील त्याला खूप खूप शुभेच्छा असणार आहे. धावपलकावरती जातोय घेऊन धावपलकावरची धावा 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि 16 धावा. चला स्पीडअप करा. 12 बॉल आणि 16 धावा. जबरदस्त कामगिरी राहिली आहे विनय कांबळेची. अगदी कमी वयातील खेळाडू आहे, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. गाजापूर विशाळगड या संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आज घरच्या संघाच्या बाहेर खेळतोय परंतु ग्रामीण प्रीमियर लीग आहे त्या प्रीमियर लीग मध्ये त्याला कमी वयामध्ये संधी भेटली आहे आणि संधीचं देखील सोनं करण्याचं 100% काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 16 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं विश्वास दाखवलाय. सूरज निकमवरती विश्वास दाखवलाय. 12 बॉल आणि 16 धाव्यांचं समीकरण. सामना कंपल्सरी चेस आहे. थोडासा वेळ वाचवायचा मित्रांनो. स्पीडअप करा. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जहीर मालदार ज्याने आतापर्यंत 2 षटकार त्याच्या फलंदाजीमध्ये षटक क्रमांक पहिल्यामध्ये ठोकले होते. 12-16चा सामना. अखेरच्या टप्प्याचा बॉल. जबरदस्त फटका. फक्त पाहत राहील क्षेत्ररक्षक आणि हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानामध्ये षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची तब्बल धावा 36 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अजून देखील विजयासाठी अवघ्या 10 धावा आहेत. 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी तानाजी भाऊ लांबूर यांच्याकडनं उपलब्ध झालाय. मैदानामध्ये आपण पाहतो हा बॉल खऱ्या अर्थानं डॉट आहे. डॉट बॉलची सांगता मैदानामध्ये आहे. जबरदस्त सामना. एका दिशेने प्रियंका 11 दुसऱ्या दिशेने आई डोंजाई स्पोर्ट या 2 संघामध्ये एक महत्वाचा सामना जो आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज या ठिकाणी तयार. ओहो जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल देखील सुरेख झाली आहे आणि आता मात्र थांबावं लागणार आहे जहीर मालदारला. संघाला लागतो धक्का क्रमांक 3. जहीर देखील मैदानामध्ये झेल बाद होणार आहे. डीजे नवीन फलंदाज अर्जुन वरिष्ठ मैदानामध्ये दाखल झालेत. समीकरण आहे शेवटचे 9 बॉल आणि त्यावरती तुम्हाला 10 धावा बनवायच्या आहेत. एक षटकार तर नक्की झाला आहे जाहीरच्या बॅट मधनं परंतु नवीन फलंदाज अर्जुन वरिष्ठ मैदानामध्ये दाखल झालेत. 9 बॉल 10 धावांचं समीकरण. बॅटची कडा आणि मैदानामध्ये विनय कडनं आता मैदानामध्ये चुकी झाली आहे. अगदी महत्वाच्या क्षणी अशा चुका संघनायक कधीच अपेक्षित करत नाही आहेत परंतु क्रिकेट आहे काही देखील होऊ शकतं आणि क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटमध्ये मजा नाही आहे. मैदानामध्ये आपण पाहतो 2 धावा घेतल्या आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 38 धावा 38 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स त्या स्कोर कार्ड वरती आहेत. 38 धावा आहे तो चुकी केली आहे आणि ज्याच्या वेळी तुम्हाला तुमच्याकडनं चुकी होणार आहे त्यावेळी तुम्हाला माफी नसणार आहे मित्रांनो कारण की हे क्रिकेट आहे. पुढे सरसावत इथं मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होणार आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अर्जुन वरिष्ठे आता डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला नवीन बॅट्समन आकाश कांबळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. धावपलकावरती 38 धावा नोंदवल्या गेल्यात. मानाची स्पर्धा आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग
खऱ्या अर्थानं चौथ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना गेले 3 पर्व आपण पाहिला. अगदी बहारदार आयोजन आणि अचूक आयोजन या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आणि पर्व क्रमांक 4 मध्ये देखील अगदी एखाद्या इंटरनॅशनल स्पर्धेला लाजवेल ही अशी स्पर्धा या ठिकाणी आपण या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं पाहतोय. नवीन फलंदाज ओहो, इथं मैदानामध्ये आपण पाहतोय हा देखील बॉल डॉट. निर्धाव चेंडूवाला षटक क्रमांक संपलं गेलं मैदानामध्ये. तिसरा आणि धावफलकावरची धावा आपण पाहतोय 38 धावा. समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि 6 धावेंचं. चला टीम मीटिंग नको, थोडासा वेळ वाचवा. 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावा हव्यात. शेवटचे 6 बॉल आणि समीकरण 6 धावेंचं आहे. 1 मिनिट किती 16 1 2 3 4 माफ करा 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा बनवायच्या आहेत. किरण कांबळे ना? वैयक्तिक पहिला आणि शेवटचे हे 6 बॉल खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असणार आहे. विश्वास दाखवलाय किरण कांबळेवरती. शेवटचे बॉल असणार आहे 6 आणि त्यावरती बनवायच्या असतील 8 धावा. जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे. एका दिशेने प्रियंका 11, दुसऱ्या दिशेने आयडोन्झा स्पोर्ट अंबर्डे. पहिलाच बॉल परंतु लाईन अँड लेन खराब असणार आहे. अव्वंतर धाव आणि या अव्वंतर धावेने धावफलक 1 धावेने पुढे जाईल. धावफलकावरती 39 धावा. शेवटचे 6 बॉल आणि आता समीकरण असणार आहे 7 धावेंचं. 6 बॉल आणि 7 धावा. अगदी दोन्ही संघ विजयाच्या उंबरठ्याच्या अगदी 1 पाऊल पाठीमागे आहे. 6 बॉल 7. इथं आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक खूप खूप दूरवरती आणि हा बॉल जाणार आहे सरळ व्यासपीठाच्या सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आलाय. आता अवघ्या 3 धावा हव्यात आणि चेंडू असणार आहे 5 बॉल आणि 3 धावा. या चौकाराला नक्कीच धावफलक थोडस हलका केलं आणि इथं फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडेल. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतो दुसरी ही धाव. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि ही विजयाची धाव आहे आणि हा सामना खऱ्या अर्थानं जिंकलाय प्रियंका 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील खूप खूप शुभेच्छा. कशी खेळवायची का मग कोण टीम बसले चला पुन्हा एकदा या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतो आदरणीय सिद्धेश गायकवाड सरांना आणि आदरणीय रोशन संते सरांना. या सर तुमचं स्वागत आहे आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच चा किताब जाईल जहीर मालदारच्या नावावरती. चला मी ज्या 4 संघांची नावं घेतो 4ही संघाच्या संघनायकांनी मात्र इथे आपण दाखल व्हायचं आहे. सांगा मला आता मला एक टीमचं नाव सांगा मी बोलतो. चला एसटी स्पोर्ट्स संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. चला इथे आम्हाला तर द ग्रेट मराठा शाहूवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आम्हाला कोणाला याच्यामध्ये घावायचं नाही. आमची मॅच ऐनवाडीवर आहे असं बाकी नाही मी सांगू शकत. जे 4 संघ आहेत त्यांना बोलतो. चारी संघ मला आले का? अजून कोण आलाय?